नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष आणि सविनय स्वागत करते. दरवर्षी 22 मे म्हणजेच उद्याचा दिवस हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून आपण साजरा करतो. खरं तर आपल्या आजूबाजूला असणारी झाडं, वनस्पती, वृक्ष, वेली, पशु, प्राणी अगदी सगळेच जीव हे फक्त निसर्गाचं सौंदर्य वाढवण्यासाठी नाहीत बरं का, तर ते आपल्या मानवाच्या अस्तित्वाचा आधार आहेत. कुठलीही परिसंस्था असो, प्रत्येक परिसंस्था ही महत्त्वाची आहे आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे या सगळ्याच परिसंस्था जवळजवळ धोक्यात आल्यात. ही धोक्याची पातळी ओळखूनच दरवर्षी आपण 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करतो. खरं तर अनेक वर्षांपूर्वी संत तुकारामांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं वर्णन करून ठेवलेलंच आहे, पण हे कुठेतरी आपल्याला विसरायला झाले. त्यामुळे निसर्गाचं जतन करणं, संवर्धन करणं ही केवळ शासनाची किंवा पर्यावरण प्रेमी आणि तज्ञांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून काय आपल्याला वैयक्तिक स्तरावर सुद्धा या दृष्टिकोनातून पावलं उचलता येतील हे जाणून घेण्यासाठी आजच सखी सह्याद्रीमध्ये आपण विषय घेतोय. कारण हे जर कळलं तर कदाचित उद्यापासून आपण संकल्प करून त्या दृष्टिकोनातून पावलं उचलू. तेव्हा पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस विशेष कार्यक्रम, आणि या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातली तज्ञ सखी आज आपल्या बरोबर आहे. आज आपल्या बरोबर आहेत जैवविविधता दिनानिमित्त पूर्वा जोशी मॅडम. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं अतिशय मनापासून स्वागत करते. आणि खरं तर आपण नवीन वर्ष आलं की नवे संकल्प करतो, पण 22 मेला अनुसरून आज जी काही गोष्ट आपल्याला समजणार आहे त्यांच्या मार्गदर्शनातून त्यावर आधारित संकल्प केला तर नक्कीच आपल्यालाही फायदा होईल आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा नक्कीच मदत होईल. तेव्हा या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. पण सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर जैवविविधता व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी तज्ञ आणि वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून पूर्वा जोशी या गेली 25 वर्ष समुदाय आधारित संवर्धन आणि मेडिकोस्कोपिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बायो कॉन्सेप्टच्या त्या संस्थापक म्हणून तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या संस्थांशी IUCN, SSE या संस्थांशी संलग्न आहेत. त्यांनी अनेक समुदायांबरोबर काम केलेलंच आहे. तसंच वैज्ञानिक संशोधन आणि प्रत्यक्ष लोकसहभाग यांच्यातील दुवा म्हणून सुद्धा त्या काम पाहतात. औषधी वनस्पती, जैवविविधता संवर्धन, महिला सक्षमीकरण, निसर्ग आधारित उपजीविका या विषयांवर त्यांचं कार्य असून आयुर गार्डन, वनसंपदा संवर्धन, शाश्वत आर्थिक मॉडेलद्वारे पर्यावरण आणि समाज यांच्यातील नातं अधिक दृढ करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांची अनेक पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहेत. आज उद्याचा नेमका दिवस साजरा करण्यामागचं कारण काय आहे आणि वैयक्तिक स्तरावर जैवविविधता संवर्धन आपण कसं करू शकतो हे सगळं त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. पुन्हा एकदा तुमचं अतिशय मनापासून स्वागत करते. आणि आपण आज बोलणार आहोत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन विशेष कार्यक्रमात, आणि नक्की आपल्याला वैयक्तिक स्तरावर काय करता येईल याचाही विचार या कार्यक्रमाअंतर्गत केला जाणार आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत पूर्वा जोशी. तेव्हा वेळ न घालवता आपण लगेचच कार्यक्रमाकडे वळतोय. आणि अगदी पहिला प्रश्न, बायोडायव्हर्सिटी हा सगळ्यांनीच वाचलेला शब्द आहे. शालेय स्तरापासून विज्ञानामध्ये आपण हे शिकलेलो असतो. पण दैनंदिन आयुष्याशी जैवविविधता ही जी संकल्पना आहे ती कसा काय संबंध राखते किंवा कशी निगडीत आहे, काय सांगाल? जैवविविधता म्हणजे काय तर सगळे जीव आपल्या आजूबाजूचे. तर मी तर सगळ्यांना आज असं म्हणीन की सगळ्यांनी आपण पहिल्यांदा आदरपूर्वक नमस्कार करून या उद्याच्या दिवसाकडे बघूया. कारण सभोवतालची सगळी सजीव सृष्टी आणि त्यांच्यातली गुंतागुंत पॉझिटिव्हली पण म्हणजे गुंतागुंत हा शब्द म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं, पण ती कॉम्प्लेक्सिटी इतकी महत्वाची आहे. ते सगळं म्हणजे जैवविविधता. साधं उदाहरण घे ना, तू दैनंदिन जीवनाचं काय विचारतेस? ताट बघ आपलं, मीठ कुठून येत आहे? समुद्राकडून. चटणी, कारळ्याची चटणी, तिळाची चटणी, कोथिंबिरीची चटणी, पुदिन्याची चटणी, ह्या सगळ्या कुठून येत आहेत? पानांपासून येत आहेत, कुठल्या तरी विशिष्ट अशा सीड्स पासून येत आहेत. बरोबर. ते सगळी ही बायोडायव्हर्सिटी आहे. ती जर का आपण घालवली, चटण्या 6 रस आपले जे आपण सगळे खातो, षड्रस ज्याला म्हणतो, भाज्या, सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारची फळं, हे सगळं म्हणजे जैवविविधता. त्यामुळे जैवविविधता हा शब्द जर काढला आपण किंवा त्याचा रोजच्या जीवनाशी संपर्क आहे म्हटलं तर ताटातलं अन्न गायब करून टाकायचं
2-3 दिवस बसून बघायचं आपल्याला कसं वाटतंय जैवविविधतेशिवाय, म्हणजे आपल्याला जैवविविधता म्हणजे काय नक्की कळेल. नक्कीच मला वाटतं हा तुम्ही आता उलगडा केलात. तो पोटोबा जो आहे त्याच्यासाठी लागणारी ही विविधता आपल्या घरात त्या म्हणल्यात असं अगदी ताटात सुद्धा दिसते. खरंच हा भाग इतका महत्वाचा आहे की याचा आपण कधीच विचार केलेला नसतो. पण ज्या वेळेला एक प्रश्न येतो मनात की हे तर खरं आहे की दैनंदिन जीवनाशी ही निगडीत आहेच, पण जागतिक पातळीवर जेव्हा आपण विचार करतो जागतिक पार्श्वभूमीचा, त्यावेळेला एकंदरीतच फक्त भारतालाच नाही सबंध जगात सगळ्याच देशांना जैवविविधतेच्या बाबत अनेक आव्हानं आज भेडसावत आहेत. तर मला वाटतं या आव्हानांकडे आपण वळूया. काय निश्चित बघायलाच हवी ती, कारण UN माहितीये तुला, संयुक्त राष्ट्रसंघांनी 1945 साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सगळ्या देशांना एकत्र घेऊन एक संघ स्थापन केला. आणि त्याचे मेन अजेंडा काय होते तर शाश्वत विकास, गरिबी राहू नये, सगळीकडे बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता टिकून राहावी. कारण हे सगळं वेगळं वेगळं आहे. आपल्या देशात जे आहे ते बाहेरच्या देशांमध्ये वेगळ्या प्रकारे आहे. तर सगळ्यांचंच सगळं टिकून राहावं हा त्याच्या मागचा मेन अजेंडा होता. त्यांनी 22 मे हा आपल्याला दिवस साजरा करायला सांगितलेला आहे. त्यामुळे त्या दिवसाचं महत्त्व घेत 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 आपण जर पुढे आलो तर आज आपण ज्या वळणावर उभे आहोत तिथे मी म्हणेन की आपण निसर्गाचं सगळं डिस्ट्रक्शन किंवा समतोल बिघडवत जाणाऱ्या वळणावर उभे आहोत की काय. कारण निसर्गाला जर शिल्लकच ठेवला नाही तर पहिलं आपण ताटाचं उदाहरण घेतलेलं आहे, आज आपण सिलेंडरचं बघतोय, उद्या अजून काय पाहू आपल्याला माहिती नाही. त्यामुळे निसर्ग शिल्लक ठेवला तरच आपल्याला काहीतरी मिळणार आहे. कारण आपण संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. आणि त्यात हवामान बदल जे जागतिक ह्याला होत आहेत, तू 4 जे ह्याचे मी सांगायचा प्रयत्न करते थोडक्यात अगदी, की हवामान बदल की ज्याच्यामुळे आम्ही जंगलांमध्ये जिथे काम करतोय तिथे हेही पाहिलं की फ्रूट फ्लॉवरिंग टाइम बदलत आहेत. म्हणजे आपल्याला कधी फळं मिळणार आहेत ह्याचं सगळं चित्र सुद्धा बदलेल बरं का पुढे मागे. तर हवामान बदल हा मोठा एक जागतिक आव्हान आहे आपल्यासमोर. अधिवास तुटणं, तुटत जाणं हे तर आपण सगळीकडेच बघतोय. त्याच्यामुळे ते तुकडे पडल्याने किती गोष्टी होतात त्याच्याबद्दल आपण त्याचं वेगळं 2 तास घ्यायला लागतील इतके ते गोंधळ आहे. प्रजातींचं अतिशय झपाझप होत जाणारं विलोपन ज्याला आम्ही रेड लिस्टिंग स्पीसीज म्हणतो. मी स्वतः IUCN च्या इंटरनॅशनल युनियन च्या कन्झर्वेशन युनियन बरोबर काम करते. तर स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनचा जो वेस्टर्न घाटचा जो एरिया आहे त्याच्या कमिटीमध्ये आहे. आणि आम्हाला कळतंय की किती प्रजाती रोजच्या रोज सुद्धा नाहीशा होत आहेत, दुर्मिळ होत आहेत आणि ज्या आपल्याला परत पाहायला मिळणार नाहीयेत. खरंच आहे. आणि त्या जर गेल्या, समजा उद्या अर्जुनासारखी वनस्पती गेली की जी आता आपण हार्टच्या डिसीजेससाठी वापरतो आहे, तर तू विचार कर आता काय काय होईल. तर हे प्रश्नही आहेत. मला वाटतं एकीकडे आम्हाला चित्रही दिसत आहेत काही आपले की आपण ज्या समुदायांबरोबर काम करत असता नेहमीच, तर हे खरं तर सगळ्यांपर्यंतच पोहोचावं. आणि मला वाटतं हाच आपला सखी सह्याद्रीचाही उद्देश आहे की हे तळागाळापर्यंत पोहोचेल, सगळ्यांना याची माहिती मिळेल. या अनुषंगानं तुम्ही बोलताय, काय सांगाल याविषयी अजून? खरं तर याच्यावरती खूप जागरूकतेचा मला अभाव जाणवतो. आणि ह्याच्यामध्ये ना मला सख्या खूप म्हणजे अशा महत्वाच्या वाटतात. कारण तू एक सखी आहेस, मी एक सखी आहे. आणि सख्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं ना तर त्या खूप काही बदलू शकतात. मी म्हणजे मेल फिमेल किंवा जेंडर म्हणजे काही डिस्टिंक्शन अशा ह्यानी हे म्हणत नाहीये. आपल्या हातात आपल्या घरात काय चालेल ते असतं. आपल्याला आपण घरात काय आणू ते आपल्या हातात असतं. आपण डिक्टेट पण करू शकतो, आपण स्थानिक वनस्पती वापरू शकतो, आपण अनेक गोष्टींना वेगळ्या प्रकारे बघत जैवविविधता जपू शकतो. इव्हन आपण आपल्या बागेत काय लावायचं ते सुद्धा ठरवू शकतो, मग ती कुंडी असली तरी. त्यामुळे स्त्रिया हा खूप महत्वाचा भाग आहे जैवविविधता संपूर्णपणे संवर्धनाकडे नेण्यासाठी. गावोगावी जेव्हा मी काम करत होते कम्युनिटी फॉरेस्ट राईट्सच्या कामांसाठी, तेव्हा लक्षात आलं की गावांमधल्या सुद्धा स्त्रिया खूप अशा अतिशय धाडसीपणे आणि तडफतेने काम करतात. आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये सुद्धा बदल होताना दिसतोय. आणि तो खूप म्हणजे मी तुझ्याशी बोलतेय तर माझ्या अंगावरती असे एखादं उदाहरण. पाचगाव म्हणून एक चंद्रपूर जवळचं गाव आहे, पेंचमध्ये काही गावं आहेत. त्याच्यानंतर सेंट्रल इंडियामध्ये माझं कान्हाच्या जवळ काही थोडं काम चालू होतं, तिथे काही गावं आहेत. तर त्या गावांमध्ये बायका त्यांच्या पद्धतीने तिथला निसर्ग संवर्धन आणि शाश्वत काढणी जो चौथा मोठा प्रश्न आपल्यासमोर
असणारे जागतिक आव्हान आहेत ते, मगाशी आपण जागतिक आव्हानांबद्दल बोलत होतो, त्यातलं सस्टेनेबल हार्वेस्टिंग हा खूप मोठा विषय आहे. कारण आता माणसाचं नेचर आपल्या कसं आहे, कोणाचाही असो, आपण कोणाला दोष देत नाहीये, पण आपल्याला दिसलं ना की आपण त्याचं सोन्याची कोंबडीचं अंड ते त्या गोष्टीकडे आपण नेतो की आपल्याला झाड दिसतंय, ते खूप महत्वाचं आहे, ते खूप पैसा देणारे, कापून टाका. तर त्याचं शाश्वत व्यवस्थापन करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा अनेक बायका ह्याच्यात कामं करू शकतात. आणि याच्या अनुषंगाने आम्ही काही प्रकल्प सुद्धा उभे केलेले आहेत की ज्याच्यानी बायका, आदिवासी बायकांना त्यांचं पुढे शाश्वत किंवा सस्टेनेबल हार्वेस्टिंग मिळेल. मग त्याच्यात रान फळं असतील किंवा त्याच्यामध्ये रान फुलं असतील, या सगळ्याचा सुद्धा फार वेगळा विचार आपल्याला करता येणार आहे. मला वाटतं आता तुम्ही एक उल्लेख केलात की या समुदायांमधल्या ज्या सखी आहेत, भले त्यांना वैज्ञानिक नावं पाठ नसतील किंवा त्याचं शास्त्रीय काही वेगळं संकल्पना माहिती नसतील, पण त्याचं उपयोजन हे त्यांना खूप उत्तम प्रकारे करता येतं. आणि आता मला याच्याचकडे यायचंय की बरेच वेळेला आपल्या कळत नकळत मानवी हस्तक्षेपामुळे कुठेतरी जैवविविधता ही बरेच वेळेला धोक्यात येते. तर अशा कुठल्या कृती आहेत की ज्या आपण टाळल्या पाहिजेत की जेणेकरून थोडाफार तरी आपल्याला हातभार लावता येईल आणि जैवविविधता आपल्याकडून संवर्धित केली जाईल? काय सांगाल? मानवी हस्तक्षेप आपण सगळ्या ठिकाणी करतोय, म्हणजे जिथे करायला नाही पाहिजे तिथे. विकासाच्या अगेन्स्ट आपण कोणीच नाही आहोत, कारण आपल्याला गावांमध्ये सुद्धा रस्ते हवे आहेत, गावांमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट हवे आहेत. आम्हाला तर जाणवतं की गावांमध्ये कुठल्या प्रकारच्या ह्या सगळ्या गरजा अधिकाधिक आहेत, ते तर व्हायलाच पाहिजे. पण निसर्गाधारित काही काही गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला ऍक्शन प्लॅन वेगळ्या प्रकारे हँडल करायला लागतील. बरोबर. म्हणजे आपण कोणती स्थानिक झाडं लावतोय, ती कशासाठी लावतोय, त्यांनी काय होणार आहे, तिथे नेमकं काय आहे. उदाहरणार्थ तुला मी माझंच उदाहरण सांगते. माझं बालपण अगदी आडगावात तळवडे म्हणून एका गावामध्ये सावंतवाडी जवळ झालं. आणि तेव्हा मी एवढीशी होते, बाबा आणि आई मला स्कूटरवर घेऊन जायचे. पण सावंतवाडीच्या खेळण्यांचा अजून पण मला आज तो हे आहे. मी तिथे आज आता मोठं झाल्यावर माझ्या मुलांना घेऊन गेले तरी एकदा त्या गल्लीत जाऊन येते. आता हा स्थानिक वारसा आपण कसा जपणार आहोत, कारण ते पुन्हा लाकडाशी निगडीत आहे ना. त्यामुळे हे सगळं चक्र मानवी हस्तक्षेप चांगल्या प्रकारे सुद्धा करता येतो. आपण हस्तक्षेप हा शब्द नेहमी काहीतरी म्हणजे निगेटिव्ह किंवा काहीतरी इथे उद्योग करून ठेवायचे अशा म्हणून वापरतो. पण मला वाटतं हा होकारार्थी कसा घेता येईल याच्याकडे आपण वळूया. पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊ. आपल्याला रवींद्र कुडाळकर पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, भारतामध्ये जैवविविधता कोणत्या प्रदेशांमध्ये अधिक दिसून येते आणि जैवविविधता ही जी आहे ना ती दुर्गम आणि निर्जन भागात दिसते का? त्याचे काही कारण आहे का विशेष? धन्यवाद. नक्कीच. मला वाटतं त्यांचा प्रश्न खूप चांगला आहे, कारण आपल्याकडे विशिष्ट प्रदेश आहेत की खरंच तिथे बायोडायव्हर्सिटी खूप जास्ती, आणि मग त्याचं काय कारण आहे यांचं आपण उत्तर देऊया आणि मग आपल्या प्रश्नाकडे. बायोडायव्हर्सिटी भारताचा जर फक्त विचार केला तर आपण मेगा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट मध्ये आहोत. म्हणजे जगामध्ये जे काही देश आहेत त्यातल्या सगळ्यात बेस्टेस्ट देशांमध्ये आपली गणना होते भारताची, कारण त्याच्यातला वेस्टर्न घाटचा पूर्ण परिसर हा आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट 12व्या नंबरमध्ये आहे, तो पहिल्या 12 नंबरमध्ये. त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये असतेच. अर्थातच आपली जुनी पुराणी सगळी जंगलं जी ठेवलेली आहेत, जी आता नॅशनल पार्क किंवा सँच्युरीच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन हाती घेतलेलं असेल, त्या भागामध्ये काही विशिष्ट ठिकाणी पावसाचा पर्जन्य प्रकारानुसार सुद्धा हिरवाई बदलते. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी म्हणजे फक्त मोठी जंगलं किंवा मोठे सजीव, वाघ, सिंह असं नाही आपल्याला बघायचंय. आपल्याला जैवविविधतेकडे बघायचंय. सगळ्यात छोटा सूक्ष्म जीव पण जिथे फ्लरिश होईल अशाही अनेक जागा आहेत. मग ते गवताळ प्रदेश असतील, त्या हिमालयासारख्या जागा असतील, ती तळी असतील छोटी छोटी आपल्या गावांमधली, ह्या समुद्रकिनारे असतील, ह्या सगळ्या ठिकाणी जैवविविधता आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळते. आणि मरीन बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये तर तिथे गेल्यावरती, आम्ही कोकणात जेव्हा अभ्यास करत होतो, मी ओघांनी पुढे त्याविषयी सांगेन, पण तिथे आत गेल्यावर, समुद्राच्या जवळ गेल्यावर आपल्याला काहीच माहित नाहीये अजून. म्हणजे जैवविविधता हे काय 2-4 जीव जे काही दिसतायत त्यातले काही आपल्याला ओळखता येत आहेत हजारो,
खूप लोक त्याच्यावर काम करतायत, पण अजून आत काय आहे खरंच काही माहिती नाही. ही ती खरी जैवविविधता आहे आणि भारत देशाला त्याचा अभिमान आहे की आपल्याकडे आपल्या वातावरणामुळे आ सेतू हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत इतकं वेगवेगळं हवामान आणि माती पाणी सगळ्याचा, ज्याला आपण सजीव आणि निर्जीवांचं हे म्हणून परिसंस्था म्हणतो ना, तर त्या इतक्या वेगवेगळ्या परिसंस्था आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यात राहणारे जीवही वेगवेगळे आहेत. त्याच्यात काही स्थानिक, ज्याला आपण एंडेमिझम असं म्हणतो, की ते फक्त तिथेच आढळतात. हिमालयातली एखादी प्रजाती तू उद्या मुंबईत आणून तुझ्या कुंडीत नाही लावू शकत. किंवा मला वाटतं म्हणजे इतकं हे वैविध्य आहे, पण हेच आपल्याला टिकवण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करायचे आणि ह्याच्याकडे मी येणार आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. उद्याच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आज आपण विशेष कार्यक्रम करतोय, कारण कुठल्या गोष्टी करायला हव्यात हे आधी कळलं तर उद्यापासून आपल्याला कामाला लागता येईल. आणि या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्या बरोबर आहेत पूर्वा जोशी. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण अर्थात पुढे जाणार आहोत. आपल्याला कैलास ढमढेरे शिरूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. हॅलो हॅलो, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. 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 प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. हा, माझा थोडासा आहे मॅडम की नमस्कार. तुमचा घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज बंद करा. जैवविविधतेमध्ये अनेक वनस्पती आहेत आणि त्यात बाभळ एक वनस्पती आहे. पुढे प्रश्न विचारा. तर बाभळ ही वनस्पती आता फार नामशेष झालेली आणि त्या बाभळीपासून आपल्याला खाण्यासाठी डिंक मिळत असतो. अशा वनस्पतीचं संगोपन करण्यासाठी काय करावं? बर, मला वाटतं त्यांचा प्रश्न संयुक्तिक आहे. आणि तुम्ही मगाशीच म्हणालात की बऱ्याच गोष्टी ह्या अत्यंत दुर्मिळ होत चालल्यात आणि त्यातलंच एक वनस्पतीचं नाव त्यांनी घेतलंय, बाभळ वनस्पतीचं नाव. तर काय सांगाल की अशा वनस्पतींचं संगोपन करण्यासाठी आपल्याला खूप काय काय करता येणार आहे. एक तर अशा वनस्पती कुठल्या आहेत त्याची लिस्ट आता अवेलेबल असते, किंवा गावोगावी आम्ही ग्रामसभांबरोबर जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही ग्रामसभांना नेहमी हे सांगायचा प्रयत्न करतो आहे की तुमच्याकडे जी जैवविविधता आहे किंवा जी नाहीशी होत चालली आहे त्याच्यावर आर्थिकदृष्ट्या ताण पण येतो. काही वेळेस आपल्याला महाशिवरात्रीला इकडे बेल व्हायचा असतो म्हणून आपण मागवतो, आणि तो सुद्धा एक मोठा, जे तू मगाशी प्रश्न विचारलास, आपण या प्रश्नानंतर तिथे जाऊया. पण हे सगळे महत्वाचे टप्पे त्यात आहेत की त्यामुळे त्याच्यावरती अति ताण येतो आणि ते नाहीसं व्हायला लागतं. तर बाभळीसारख्या वनस्पतींची जंगलं निश्चितपणे नाहीशी होत आहेत. त्यांचं ऑब्झर्वेशन आहे त्यांच्या गावासाठी, ते कितीतरी महत्वाचं आहे. म्हणजे मी पहिल्यांदा तर त्यांना खूप समाधानाने थँक्यू म्हणेन की तुम्ही हे सगळं पाहताय. आणि कारण याचा जो आर्थिक त्याचं जे अंग आहे ते इतकं महत्वाचं आहे. तो जर डिंक मिळाला नाही तर आपल्याला बाळंतिणींचे डिंकाचे लाडू मिळणार नाहीयेत आणि अनेक गोष्टी पाठ आपल्या बरी होणार नाहीये, कारण आपण डिंक अनेक वेगवेगळ्या त्या गोष्टींसाठी खातोय. तर हे सगळे कुठे लावावेत त्यासाठी विशिष्ट संवर्धन क्षेत्र किंवा आपल्या गावोगावी आपले जे रस्ते आहेत, आम्ही एका प्रोजेक्टमध्ये रानफळांची पगदंडी केलेली आहे. म्हणजे रानफळं जी आपल्याला नेहमी खायला लागतात आणि जी आता मिळत नाहीत, छोटे जाम असतील, जांभळं असतील, लेंडी जांभळं असतील, ह्या सगळ्यांचा एक असा पाथवे एका आदिवासी पाड्यामध्ये आम्ही केलाय की त्याला येणार. तर तसं काहीतरी आपल्याला निश्चितपणे बाभळीच्या संदर्भात करता येईल, किंवा आपल्याला कुंपण म्हणून बाभळीचा विचार करता येईल की त्याच्यासाठी त्याच्या जास्ती लागवडीखाली आणण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे काही त्या गावासाठी प्रयत्न असतील ते आपल्याला करता येऊ शकतात. मला वाटतं ह्या गोष्टी स्थानानुसार बदलणार, अभ्यास करून आपल्याला जर केलं तर त्याचा कुठेतरी चांगला एक परिणाम बघायला मिळेल. आता आम्ही तुम्ही बोलत असताना काही छायाचित्र आपली बघितली की लोकसमुदायाबरोबर काम करणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. कारण ज्यावेळेला पर्यावरण तज्ज्ञ लोकांमध्ये जाऊन काम करतो त्यावेळेला कदाचित त्याच्या बरोबर असणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन बदलू शकतो. आणि तुम्ही हे काम करत असताना खरं तर अनेक परिसंस्था बघितल्या असतील. मगाशी तुम्ही म्हणलात की जैवविविधता म्हणजे फक्त जंगलं भरपूर आहेत असं नव्हे, कुठल्याही छोट्या परिसंस्थेतला अगदी छोटा जीव हा सुद्धा त्या दृष्टिकोनातून महत्वाचा, आणि त्याला ती जागा मिळाली. आम्ही तर त्यांना रेफ्युजी साईट सुद्धा म्हणतो. म्हणजे ह्या सगळ्या
जीवांना जगायला जी जागा लागते ती सुद्धा आपल्याला द्यायला पाहिजे ना कुठेतरी. खरंय. ती पण आपण नाहीशी करत असलो तर ते जगणार नाहीये. तुम्हाला हिरवाई जंगल म्हणून कुठले तरी वृक्ष लावलेले दिसतील, पण ती पूर्ण सिस्टीम नव्हे, दिसणार नाही, ती परिसंस्था नव्हे. बरं, पण मग या परिसंस्थांवरची संकट कुठली कुठली आहेत किंवा का धोक्यात आल्यात नेमक्या? आपल्याकडे परिसंस्था खूप आहेत. जसं मी तुला सांगितलं, भारत देश हा जैवविविधतेने नटलेला देश आहे आणि प्रचंड अभिमान वाटावा असा देश आहे तो. आणि बाहेर मी बऱ्याच ठिकाणी मी स्वतः फिरून आलेली आहे, पण आपल्याकडे जे आहे ना ते कुठेच नाहीये खरोखरच. म्हणजे तर ते आपले गवताळ प्रदेश, आपल्या विस्तीर्ण अशी वाळवंट, त्याच वेळी आपल्याकडचे असलेले अतिशय वेगवेगळे समुद्रकिनारे, त्याच वेळी हिमालयातली परिसंस्था, या सगळ्यांना ना आपल्या अविचारी तोड करतोय. तुला जे महत्वाचे हे अत्यंत अविचारीपणे तोड चालली आहे. विकासासाठी शिस्तबद्ध काही गोष्टींची मॅनेजमेंट मी ऍक्सेप्ट करते, पण अविचारी तोड मात्र गोंधळाची असते, ज्याला प्लॅनिंग नसतं, ज्याला ऍक्शन प्लॅन नसतो. त्या गोष्टी आपण करतोय माणूस म्हणून, आपण ते रेग्युलर बेसिसवर रोज करतो आहे. स्थानिक सिस्टीम्सकडे आपण बिलकुल लक्ष देत नाही आहोत. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही कोकणामध्ये सडा या परिसंस्थेवरती, माझी जी मेंटॉर आहे डॉक्टर अपर्णा वाटवे आणि अतिशय वरिष्ठ शास्त्रज्ञ आहे ती, तिच्याबरोबर सडा या परिसंस्थेचा अभ्यास आणि त्याच्यावरचं एक मॅन्युअल करत होतो. आम्हाला सडा शोध आणि बोध असं त्याचं नाव आहे. त्याच्यात आम्हालाच इतके बोध झाले की घाटावर बसून किंवा आपल्या कुठल्या तरी पुण्यातल्या इकडच्या तिकडच्या लॅपटॉपवर बसून कोकणातली मॅनेजमेंट करता येणार नाही. कारण तिथे अतिशय वेगळे प्रश्न समोर उभे ठाकतायत. टुरिझम अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढतंय, तर तुम्ही ह्याकडे कसं बघणार? सो तो सुद्धा एक लोड इकोसिस्टीम वरचा आहे. परकीय वनस्पतींचं खूप मोठं गोंधळ आपल्याकडे होतोय आणि त्या इन्व्हेसिव्ह स्पीसीजचं नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, त्याला इकोसिस्टीम्स मध्ये ठेवायचं का नाही ठेवायचं, हे सगळे सुद्धा प्रश्न आपल्यालाच हँडल करायला लागणार आहेत. तर तो एक अतिशय मोठं प्रेशर आहे. आणि मला स्वतःला तू विचारशील ना, तर गेली 25 वर्ष जे काही काम थोडंसं माझ्याकडनं झालं असेल, त्याच्यामध्ये मला स्वतःला जाणवलेलं आहे ते म्हणजे पारंपरिक ज्ञान जे आहे ना आपलं सगळं, त्याचा क्षय. म्हणजे ते कुठेतरी हरवतंय. इतक्या लोकांना इतक्या चांगल्या गोष्टी माहिती आहेत आपल्या कम्युनिटीजना, ते करतायत, त्यांच्याकडे काही डिटॉक्स सोल्युशन्स आहेत, बरोबर, अनेक गोष्टी आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींकडे पर्स्पेक्टिव्हने बघण्याची त्यांच्याकडे ती शक्ती आहे. ते तिथे राहिलेले आहेत. आपण इथून जातो ना 3-4 दिवस कोकणात, मी मासे खाते, मी मोदक खाते, मी हे खाते, मी तुम्हाला कोकण माहिती आहे का? बरोबर. तर हा जो विषय आहे ना, तर तो पारंपरिक ज्ञानाशी येतो. नाही, आणि हे खरं आहे की ज्ञान आहे, पण कळत नकळत किंवा बरेच वेळेला कळतच म्हणू शकतो आपण, समजून उमजून त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं जातंय. आणि याच्यावर आपण बोलूया, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन पुढे जाऊया. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हा मॅडम, मी नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की बायोडायव्हर्सिटी हा विषय शैक्षणिक वर्ष याच्यामध्ये अभ्यासक्रमात सक्तीचा केला जावा, जेणेकरून तर शाळा माध्यमातूनच मुलांना त्याची सवय लागेल लहानपणी, त्याचं चांगलं चिंतन होईल. आणि दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे आपण म्हटलं की महिलांचा सहभाग या महत्वाचा आहे. खरोखर महिलांनी जर हे सुरुवातीपासून हे केलं तर गरोदरपणामध्ये सुद्धा महिलांनी अशा गोष्टी केल्या तर त्याचे बाल संस्कार मुलांमध्ये होऊन येणारी पिढी जी आहे ती संस्कारक्षम होईल असं मला वाटतंय. नक्कीच. जास्तीत जास्त आणि उद्या असं संकल्प करावा जेणेकरून मी माझ्या परीने होईल तेवढे कमीत कमी 1 ते 10 कुठल्याही प्रकारचे वृक्ष तरी लावेल आणि माझं गाव आणि माझा एरिया मी हे करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद सर. मला वाटतं खरं आहे, आणि मला वाटतं असे अनेक उपक्रम आहेत की आपण बरेच वेळेला भेटवस्तू देतो, त्याच्याऐवजी आपण वृक्ष किंवा या गोष्टी देऊ शकतो की ज्याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो. त्यांचा प्रश्न होता की शैक्षणिक स्तरावरती जर हा विषय सक्तीचा केला, मला वाटतं काय होतं की आपल्याकडे 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत हे असतं, आपण विज्ञानात हे शिकतो,
पण नंतर कुठेतरी ना ह्या गोष्टीपासून तो विद्यार्थी पूर्ण हरकत घेतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी गडबड होते. आज अगदी एक छोटंसं उदाहरण देते की आज मी ट्रेननी येत असताना आजच मी एक गोष्ट ऐकली की आपल्या महाराष्ट्र शासनानं वन्य विभागाकडून एक नंबर जारी केलेला आहे 1926 1926 हा दूरध्वनी क्रमांक आहे जिथे जंगल तोड होते किंवा वणवा लागलेला दिसला. या विषयावर पण मी येणार होते. तर बऱ्याच वेळेला खूप नुकसान होतं आणि अख्खी परिसंस्था नष्ट होताना दिसते. तर अशा वेळेला 1926 1926 या जर क्रमांकावर आपण संपर्क केला तर नक्कीच आपल्याला शासनाची मदत मिळू शकते. कारण आपण मगाशी म्हणलं तसं की ही फक्त शासन किंवा पर्यावरण तज्ज्ञांनी करायची गोष्टच नाहीये, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. आजच ही घटना घडली म्हणून मी आपल्यापर्यंत पोहोचली. तर यांचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे पण आपण येऊ की का वाटतं. खरं तर ते उत्तरच आहे. त्यांनी इतकं म्हणजे इतका छान प्रश्न उत्तर स्वरूपातच त्यांनी सजेशन दिली आहे जी मी बोलणारच होते की गावागावांमध्ये ज्या शाळा आहेत तिथे काही मेडिसिनल कॉर्नर्स, आपल्या काही आयुर्वनस्पती लावणं, आपल्या स्थानिक आम्ही ज्याला WEP म्हणजे वाईल्ड एडिबल प्लांट्स, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ना तू बघ राजस्थानला गेलीस तर वेगळी भाजी कुठली तरी मिळते, कशाची आहे आपण विचारतो, आपल्याला माहित नसतं. कोकणात आपण गेल्यावरती काहीतरी घोळूची पीठ पेरून भाजी आपल्या समोर येते, आपण म्हणतो हे कशाची आहे, चिकट आहे पण मला आवडली. तर हा जो सगळा भाग आहे तो वाईल्ड एडिबल प्लांट्सचा आहे. तर आपल्याकडे म्हणजे भारत देशामध्ये तर 400च्या वर, महाराष्ट्रात तर 357च्या वर ह्या सगळ्या वाईल्ड एडिबल प्लांट्स आहेत की ज्या आपल्या पुढच्या मुलांना माहिती व्हायला पाहिजेत. त्यामुळे हे जसं म्हणाले आता तसं गावागावांमध्ये शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटी बेस्ड, कारण ते अभ्यासात म्हणजे पुस्तकात आणलं ना की मुलं मग हे ऑप्शनला टाक ते ऑप्शनला टाक हा प्रकार होतो. त्यापेक्षा जर आपण ऍक्टिव्हिटी लर्निंग मध्ये आलो याच्यामध्ये तर ते खूप मोठ्या प्रमाणावर मुलांकडे राहील. कारण मुलांवरचे जे लहानपणीचे जे केलेले संस्कार असतात ना ते कधीच जात नाहीत. मे बी तुला माझ्या दोन्ही मुलांची उदाहरणं सांगते कारण आम्ही त्यांना लहानपणापासून जंगलात फिरायला नेतो. आता ती खूप मोठी आहेत पण आजही त्यांना जर कधी विचारलं की तुम्ही इकडे आल्यावरती आपण फिरायला जायचंय का हॉटेलमध्ये राहायला जायचंय, नाही जंगलात जायचंय असं उत्तर असतं. तर ते तो कनेक्ट राहतो. म्हणाले तसं की ते संस्कार लहानपणापासूनच रुजतील तर हा एक फायदा होऊ शकेल. मला वाटतं आता तुम्ही एका संकल्पनेबद्दल बोलला होतात की आपण घरात कुठल्या वनस्पती लावू शकतो, कारण आता आपल्याला रुपेशजी म्हणाले तसं की तेही हा संकल्प करणार आहेत आणि या पद्धतीचे अनेक लोकांच्या मनात येऊ शकतं. तर कुठल्या वनस्पती लावल्या की स्थानिक परिसरात या चांगल्या राहू शकतात ह्याविषयी आपण बोलणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. जागतिक जैवविविधता दिन विशेष कार्यक्रम आपण करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत पूर्वा जोशी मॅडम. आता मी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहे की दोन गोष्टी किंवा दोन शब्द जे नेहमी आपण ऐकतो ते आहेत इको फ्रेंडली सिटीज आणि कॉन्क्रीट संस्कृती. हे शब्द ऐकायला वरवर छान वाटतात पण ज्या वेळेला प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा कुठेतरी थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण होतं आणि त्यातून किती कॉन्फ्लिक्ट होतील ते काही सांगता येत नाही. काय सांगाल याविषयी? अगं इको फ्रेंडली सिटीज हे काही आधुनिक वगैरे तंत्र किंवा काहीतरी फॅशनेबल की आता ह्या लोकांना अचानक सुचलंय का वगैरे असं नाहीये. ही आपली काळाची गरज आहे, आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठीची ती गरज आहे. कारण ज्या प्रकारे आपण कॉन्क्रीट संस्कृती उभी करतोय की जी गरजेची असेल नसेल त्याच्याकडे आपण जायला नको, ती उभी राहतीये. विकासाच्या रगाड्यामध्ये मेट्रो सिटीज होत आहेत, मान्य करूयात, पण तिथे आपण श्वास कुठून कोणाकडनं घेणार आहोत हे जे सगळे बेसिक प्रश्न आहेत त्यांना आपण अप्रोच करायला लागणार आहे. आता तुला मी खरं सांगू म्हणजे हे आपण पब्लिकली बोलतोय पण करंट डिझाईन ऑफ कॉन्क्रीट संस्कृती डेव्हलपमेंट इज द वर्स्ट डिझाईन. कारण एकीकडे आम्ही पुस्तकांचे तुमच्या फोटो बघतोय तुम्ही लिहिलेल्या आणि त्याविषयी मी बोलणार आहे, फक्त आता तुम्ही बोलताय तो आधी मुद्दा आपण पूर्ण करून त्याच्याकडे वळूया. चालेल नक्कीच. तर ही फॅशन नाहीये. पहिलं म्हणजे आपल्याला सगळ्यांना ह्याच्यात लक्ष घालायला लागणार आहे. तुला मला आपल्या घराच्या बाहेर आपल्या गॅलरीतल्या कुंडीत सगळीकडे आपल्याला लक्ष घालायला लागणार आहे. त्यामुळे आपण घरापासून अर्बनायझेशन
घराचा जो परिसर आपण जो काही म्हणतोय, आपल्या घराच्या जवळचा भाग असेल, आपल्या सोसायटीचा भाग असेल, त्याचं अत्यावश्यक ऍक्शन प्लॅन इव्हन आपल्या कुंडीतला, कारण आम्ही त्याला वन पॉट कन्झर्वेशन म्हणतो, ज्यांच्याकडे जागाच नाहीये त्यांनी कडीपत्त्याचं झाड लावावं, त्याच्यावर बटरफ्लाईज राहतात, त्यांना राहू द्यावं. सो एका पॉट पासून आपण अर्बनायझेशनच्या ऍक्शन मॅनेजमेंट प्लॅन पूर्ण सगळ्याकडे बघायला लागणार आहे. आणि त्यात आपल्या नागरिक म्हणून आपलं, आणि त्यात सुद्धा बायकांचं, कारण बायकांची ना नजर अशी हे असते, बारीक असते, इथे ते आहे, इथे झालंय, इथे वाईट पडलंय, हा कचरा कोणीच उचललेला नाहीये. तर हे ऍक्टिव्हली सुद्धा सिटीझन पार्टिसिपेशन खूप महत्वाचं ठरणार आहे. इव्हन छोटे छोटे ग्रीन कॉर्नर्स, तू पुस्तकांची बात केलीसच आत्ता, तर मी किरण पुरंदरे बरोबर लिहिलेलं पक्ष्यांची लाडकी झाडं, ते पुस्तक लिहितानाच आम्हाला दोघांना इतकी मजा आली खरं तर. पण पक्षी सुद्धा आपल्याला हवेत ना शेजारी. सो जिथे मोठ्या जागा आहेत तिथे तुम्ही पक्षी उद्यान करू शकता, जिथे छोटे छोटे कॉर्नर आहेत तिथे काही हर्ब्सचे पॅचेस लावू शकता, ज्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारे हिरवाई दिसेल. कारण हा मुद्दा निरनिराळी निसर्गाची रूपं आपल्या आजूबाजूला असण्याचा आहे. तू आणि मी फिरायला का जातोय? तू मला मगाशी आपण जेव्हा आतमध्ये तयार होत होतो तेव्हा म्हणालीस की मी उद्या फिरायला जाणार आहे. बरोबर. पण तुला मुंबईत तुझं घर छान आहे, तू राहा ना इथेच, एकही दिवस कुठेही जाऊ नको. वी कॅनॉट डू दॅट. बरोबर. 365 दिवस आपण तेच रुटीन जगू शकत नाही. पण आपण पळतो कुठे? गाड्यांची रांग लावून केरळमध्ये, गाड्यांची रांग लावून कोकणात. नाही, मला वाटतं आणि हीच हिरवाई आपण घरच्या घरी, तुम्ही म्हणलात तसं की वन पॉट कन्झर्वेशन ही कन्सेप्ट काय हे जाणून घेण्यापूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन पुढे जाऊया. मंगल आपटे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार मंगलताई. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की खेडेगावात वगैरे कशी गणपतीच्या वेळेला जे आघाडा दुर्वा फुलं होतं ते पुढल्या पिढीला जी पत्री आहे तर ती लोकांना कळणारच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरवं शेवाळीवरून आपण चालतो तर ते पण हल्ली दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ते ह्याचं खातो ना शेवग्याच्या शेंगा आणि त्याची भाजी, तर ती पण हल्लीच्या पुढल्या पिढीला माहिती नाहीये. तर त्याबाबत आपण काय सांगू शकाल? नक्कीच. मला वाटतं त्यांनी पुस्तकाचं हे पाहिलेलं आहे आणि माझ्याही मनात हे आलं होतं मंगलजी की खरंच एक गणेश पत्री हा जो प्रकार आहे तो नाहीच माहिती आहे आणि त्याच्याकडे आपण नक्कीच येऊया. आणि मला खूप वाईट वाटतं सांगायला हे की आपण सगळे शहरी लोक आजकाल प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ज्या पत्र्या आपल्याला अशा घालून उरबाडून निसर्गाकडनं दिलेल्या असतात त्या आपण आपल्या गणपतीला वाहतो, त्याला नाही पोचणार येते जर कोणाची श्रद्धा असेल. दुसरं म्हणजे नैसर्गिक गोष्टींची जागा कृत्रिम झाकून टाकले, प्लास्टिकच्या आत पत्र्या असतात आणि त्या आपण अशा कात्रीने जोरात कापतो. मला वाटतं आम्हाला एक फोटोही दिसतोय गणेश पत्री, तर मला वाटतं याच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी खरं तर आपल्याला अगदी सहज आणि याची गणेश वन करण्यासारखं आहे. याच्यासाठी तर पॉलिसी अप्रोच मी पण करते माझ्या परीने, जे काम मला आजही करणं शक्य आहे ते करतोय. की भारत देशामध्ये आपल्याकडे मंदिरांची संख्या प्रचंड आहे, आपली 12 ज्योतिर्लिंग आहेत, आपले अष्टविनायक आहेत. या मंदिरांच्या भोवतीच्या जर जागा आहेत, छोट्या असतील मोठ्या असतील, कम्युनिटी स्पेसेस असतील, ज्याला आम्ही CPR असं म्हणतो, म्हणजे कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस, गार्डन्स असतात त्या गावांमध्ये, छोटी असतात, त्या सगळ्या जागांकडे सुद्धा या सगळ्या अँगलनी पाहिलं गेलं पाहिजे की आपलं गाव तिकडे सस्टेनेबल होईल का. आपल्या गावात अष्टविनायकातला एक गणपती आहे, त्याला ह्या पत्री नेहमीच व्हायच्या आहेत ना. आपल्या घरात आपल्याला 1.5, 3, 5, 7 दिवसच व्हायच्या आहेत. बरोबर. पण तिथे काय, तर तिथे अशा प्रकारे सुद्धा मंगलताई हे आपल्याला करता येऊ शकणार आहे. शेवगा आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत जाण्यासाठी त्यांचा आहारातला उपयोग आपल्याला थोड्या वेगळ्या प्रकारे करायला लागतो. खरं की जसं म्हणजे त्याचं काहीतरी फॅन्सी स्लाइटली सूप बनवलं किंवा ते पराठ्यात घातलं. ऑब्व्हियसली ह्याच्यावरती खूप लोक कामही करतायत. न्यूट्रास्युटिकल अँगलनी सुद्धा खूप मोठं काम औषधी वनस्पतींवरती आज चालू आहे की ह्याचा कशा प्रकारे उपयोग केला तर तो सर्वाधिक माणसाला सुयोग्य ठरेल. पण या सगळ्यात ते मुलांना खाऊ घालणं किंवा त्यांना ते इंट्रोड्यूस करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि त्याची सुरुवात पुन्हा शाळा, म्हणजे मगाच आलेलं अशीच ती चेन, जशी ती जैवविविधतेमध्ये फूड चेन्स असतात तशी ती आपली सोल्युशनची पण चेन लागते बहुतेक सखीमध्ये. बरोबर. आता ह्याच्याकडे येत होतो आपण, पण आता म्हणालो तसं की आता तर आपली शाळा संपलेली आहे आणि तरी आपल्याला घरात छान आयुर गार्डन तयार करायचं आहे. तर सखी कुठल्या पद्धतीने काम करू शकते आणि कशा पद्धतीने मुळात ही बाग फुलवावी, कारण तुमचं त्याच्यावरचं पुस्तक प्रसिद्ध आहे आयुर गार्डन, काय सांगाल आपण याच्याविषयी? आपल्या
आपल्याला जर आजीबाईचा बटवा माहितीये सगळ्यांना, आपल्याला आजीने आपल्या लहानपणी त्यातलं काही काही खाऊ पण घातलेलं आहे, तर ते सगळं करत असताना ज्या ज्या वनस्पती आपल्याला लागत होत्या त्या आपल्याला अगदी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये घरामध्ये सहज उगवता येतात. त्याच्यासाठी मी आयुर् गार्डन मेनली लिहिलं, कारण लोकांना तो प्रश्न होता की मी घरात नर्सरीमध्ये काय विकतात, जे बाहेर ठेवलेलं असतं ते पटपट विकलं जातं, ज्याला वर फुलं असतात. ती सगळ्यांचा अनुभव आहे की नर्सरीतली फुलझाडं तिथे जशी दिसतात ते घरी आणल्यानंतर 4 दिवसानंतर तसं कधीच दिसत नाही. मग त्याच्याऐवजी आपल्याला जर काही हर्बल चहामध्ये घालण्याच्या गोष्टी, गवती चहा असेल, सिट्रोनेला असेल, मला वाटतं याच्यावर येऊया आपण की काय काय लावता येईल, कारण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता कारण हळूहळू पावसाळ्याचे दिवस येणार आहेत आणि तेव्हा आपल्याला हे करता येणार आहे. पण एक फोन येतोय, तो घेऊन पुढे जाऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. मला विचारायचं होतं की एक प्रजाती नष्ट होणे म्हणजे संपूर्ण परिसंस्थेला धोका, याबद्दल आधी काय स्पष्ट माहिती द्या. नक्कीच नक्कीच. आपण याच्याकडे येऊया. फक्त आपण आयुर् गार्डन बद्दल बोलत होतो, की कुठली अशी झाडं आहेत की जी आपल्याला लावता येऊ शकतील. 50 तर मी त्यात दिली आहेत, आणखी कितीतरी लावता येतील, पण यांना आपल्याला काहीच कष्ट करायचे नाही आहेत किंवा त्याला काही मेंटेनन्स नाही. मग तू निर्ब्राह्मी लाव, विड्याचं पान लाव, कोष्ठकुळिंजन लाव, आपल्या घरातलं आलं लाव, आपला पाती लसूण लाव, वेखंड लाव, पुदिना लाव हँगिंग बास्केटमध्ये, शेवगा लाव मोठ्या कुंडीमध्ये, कढीपत्ता 1 पॉट कन्झर्वेशन कर, दुर्वा लाव छोट्याशा कुठेतरी. बरोबर. त्या आपल्याला त्याचा रस करता येतो, त्याचं ड्रिंक बनवता येतं. आपल्याला सगळ्यांना उष्णतेचे तर आपण आता बघतोय 1 आणि 2 डिग्री वाढल्यानंतर काय गडबड होतीये. अनंत मुळासारख्या रक्तशुद्ध करणाऱ्या वनस्पती आपण घरामध्ये ठेवू शकतो. म्हणजे काय पुनर्नवा आहे, आघाडा आहे, तुळशीचे सगळे प्रकार, हे सगळं आपल्याला इव्हन अगदी कोणाला जागाच नसेल तर जिन्यावरती सुद्धा 2 कुंड्या ठेवता येतात आणि त्यातल्या आपण आपल्या आहारात वापरू शकतो. कारण हे जे ग्रीन डायरेक्ट कनेक्शन आहे ना आपल्याशी, ते आपल्या पोटातून पण होतं. खरंच. त्यामुळे आपण काही हर्बल चहा करत असू, काही आता आपल्याला सांगावं लागतं का की खूप भयंकर थंडी पडली आहे किंवा खूप पावसात भिजून आली आहेस, आपण आपोआप आलं किसून चहा करतो. हे आपल्या परंपरेतच आहे, उपजत आहे. आपल्याला कोणीही शिकवत नाही असं मुद्दाम, ते आपण बघतो आणि करत जातो. तर ते आपल्यासारख्या सगळ्या ज्या आता पुढे येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, सख्या आहेत, त्यांनी ते इंट्रोडक्शन केलं तर आपल्या मागे जे कोण उभं असेल ते बघेल आणि ते पुढे जाईल. आणि मला वाटतं आता तुम्ही काही नावं अशाही झाडांची घेतलीत की ज्याला खरंच खूप कमी मेंटेनन्स, देखभाल फार कमी लागते आणि अशा या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. आपण अजिंक्यजींचा प्रश्न आहे तो नंतर घेणार आहोत, कारण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जैवविविधता जपताना नेमकं काय काय पद्धतीने काम होतं आणि आपण केलं पाहिजे या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतात पूर्वा जोशी. आणि ब्रेकपूर्वी आपल्याला अजिंक्यजीने एक प्रश्न विचारला होता की एखादा जीव जरी एखाद्या परिसंस्थेतला नष्ट झाला किंवा अगदी दुर्मिळ झाला तर अख्खी परिसंस्था, अख्खं अन्न जाळं हे धोक्यात येतं. तर या दृष्टिकोनातून मला त्याच प्रश्नाला जोडून विचारायचं आहे की घुबड असेल की बरेच वेळेला किंवा साप असेल, चिमण्या असतील, ह्यांची भूमिका ही पर्यावरणात अति जास्त महत्वाची आहे. तर काय सांगाल या दृष्टिकोनातून? पहिलं म्हणजे निरुपयोगी जीव असा कुठला नसतोच. खरं. त्यामुळे तो पहिलं, कारण माणसाला ते फार एक कुठेतरी थोडंसं स्वतःला वाटतं की आपण खूप मोठे, आपण खूप भारी आणि बाकीचे सगळे जीव मात्र, तर तसं अजिबात नसल्यामुळे ही कमेंटच आपण करायची नाहीये की तो निरुपयोगी असो. कारण घुबड आणि साप वगैरे जर नसतील तर शेतामध्ये आम्ही पाहिलेलं आहे उंदीर बांधून ठेवलेलं पोतं किंवा शेताच्या आतल्या गोष्टी फडशा पाडतात आणि हे लोक त्यांचा फडशा पाडतात. त्यामुळे अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा फूड चेन मधला, की कुठलाही मधला दुवा. अगदी तुम्हाला साधं उदाहरण देते, आपले जे सगळी देवळं असतात त्यांचे आर्चेस बघितलेस तू, त्या आर्चच्या मध्ये एक विशिष्ट प्रकारचा दगड असतो. करेक्ट. तो जर दगड काढला, कीस्टोन म्हणतात त्याला, तर अख्खं झाड, तर प्रत्येक प्रजाती त्याचं काम करत असते की ते जर काढलं तर तो अख्खा कोसळतो, ती कमान नक्की कोसळते. आपण परत पुनरुज्जीवित करू शकत नाही. आपल्याला साधा हात फ्रॅक्चर झाला तर आपल्याला ते फिजिओथेरपी घे, हे घे, ते 6 महिने लागतात. निसर्ग स्वतःला असं धाडकन पुनरुज्जीवित नाही करू शकणार. आपण जेवढी त्याची वाट लावतोय
तेवढं त्याचं पुनरुज्जीवन शक्य नाही आहे. आपल्याला वेगळे एफर्ट्सच घ्यावे लागतील आणि फूड चेनमधल्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्यायला लागेल. प्रत्येक प्रजातीकडे नीट बघावं लागेल. त्या प्रजातीचं महत्त्व समजून घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतरच आपण हे सगळं उमजून घेऊ शकू. तर आता तुम्ही म्हणलात तसं की याच्यासाठी वेगळे प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. मग या दृष्टिकोनातून CRC असेल किंवा नागरिक असतील यांची भागीदारी या सगळ्यामध्ये फार कशा पद्धतीने महत्वाची ठरते. कारण आता सध्या जे CSRचे प्रकल्प चालतात ते अर्थातच खूप त्यांच्यामुळे गोष्टी उभ्या राहतात, पण त्यांनी सुद्धा हे पेरिफेरल विजन वाढवायला हवंय. कारण या परिसंस्थांकडे बघायला एक 5-10 वर्षाचा अवकाश असतो. तर त्या अवकाशात जर तुमच्या मागे कोणीतरी, छोटं असताना आपण बाळाला सोडून देऊ शकत नाही ना आई म्हणून, 10 वर्ष आपण त्याला रस्ता पण क्रॉस करायला तर ते आपल्याला ह्या निसर्ग संस्कृती जपायला करायला लागणार आहे. त्यामुळे त्यांनी पण की जास्ती मोठं फंडिंग पेक्षा सुद्धा हँड होल्डिंग जास्ती काळ की हे होईल, आम्ही हे करतोय, आम्ही याला सपोर्ट करतो. काही वेळेस असं आमच्या बाबतीत घडलेलं आहे की ज्यांना स्वतः येऊन फील्डवर काम नाही करायचंय त्यांनी एक केवळ फोन की अरे हे लोक खूप चांगलं काम करतायत, यांना मिळालं पाहिजे. बरोबर, हे पण तुमचं जैवविविधतेसाठी एक कॉन्ट्रीब्युशनच आहे खरंच. म्हणजे कारण प्रत्येकच माणूस येऊन वृक्ष नाही लावू शकत आणि तो लावूही नाही, आणि नको त्या ठिकाणी सुद्धा वृक्ष लागलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे की ज्या ज्या गवताळ प्रदेशांमध्ये जर वृक्ष लावले तर ते अजिबात योग्य नाहीये. त्यामुळे गवताळ प्रदेशांची, यांनी जो प्रश्न विचारला, गवताळ प्रदेशांची स्वतःची एक फूड चेन असते, वेगळी आहे, त्यांच्यात वेगळे कीटक असतात. तो जर मधला गेला तर काहीतरी वेगळंच घडतं आणि ते आपल्याला सगळीकडे दिसतंय. मगाशी कुठेतरी परी तू जागा चुकलासी ही गत होऊ नये, आपली होऊ नये, भारतात ती होऊ नये. कारण आपण हेरिटेज साईट मध्ये राहतो, अख्खा भारत देशच माझ्या दृष्टीने हेरिटेज आहे. बरोबर, म्हणजे मला अनेकदा आजकाल असं वाटतं की आपण संस्कृती म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळतंय का? कारण आपण लग्न करतोय तेव्हा पोशाख तसे घालतोय, पैठणीचे ड्रेस घालतोय, पैठणीची ब्लाऊज करतोय, पण आपली संस्कृती निसर्गाधारित आहे. आणि आपण आपल्या मुलांसाठी किती भविष्यातल्या गोष्टी करतो की त्याचं आयुष्य नीट व्हावं, ज्याच्यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे. त्या निसर्गाचा आपण अजिबातच विचार नाही करत. खरं मला वाटतं. आणि याच दृष्टीने लँडस्केपचं जे महत्व आहे ते सुद्धा आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? तर लँडस्केप्समध्ये आपल्याला फार वेगवेगळ्या प्रकारे विचार करायला लागतात. कारण काही इंडस्ट्रियल लँडस्केप्स असतात, काही शाळा कॉलेजेस सारखी मोठी कॅम्पसेस असतात की ज्याच्यामध्ये लोकांचा वावर होणार असतो. तर ते सगळं बघत त्या जागांचं, तुला एक उदाहरण सांगते. आम्ही जिम कॉर्बेटच्या एका गेटच्या जवळ एक अतिशय छान रिसॉर्टमध्ये त्यांच्या प्रचंड टुरिस्ट येतात त्यांच्याकडे, त्यांच्या जागेचं इको कन्झर्वेशन प्लॅनिंग करून देतोय. बर, तर असं अनेकांनी पुढे यायला पाहिजे की हे कसं करायचं, कुठल्या प्रजाती ठेवायच्या, कुठल्या नाही ठेवायच्या. मोठ्या 25 एकराचा परिसर आहे, त्यांची झाडं पण आहेत त्यात, पण हे प्लॅन ऍक्शन पॉलिसी ही आपल्याला त्या परिसरात जाऊन केली पाहिजे. आणि त्याला खूप लोक उपलब्ध आहेत, खूप चांगली कामं करणारी मंडळी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आता. किंवा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो मी आता करते तो कार्बन सिक्वेस्ट्रेशन ऑडिट्स, ज्याला आम्ही की आपल्याकडे मोठी वनराई आहे, आपल्याला त्याचं कार्बन सिंक किती आहे. मी तर सगळ्यांनाच विनंती करीन की ज्यांची मोठी मोठी कॅम्पसेस आहेत त्यांनी RET ट्रीज म्हणजे रेअर, एंडेंजर्ड आणि थ्रेटन्ड, दुर्मिळ होत जाणाऱ्या वनस्पती, आयुर गार्डन किंवा आपली मेडिटेशन गार्डन, गणेश वन, वेगवेगळ्या प्रकारची आणखी अनेक प्रकारची वनं आपल्याला तयार करता येतात जिथे डिस्टर्ब. सो हे तज्ञांच्या अगदी सहज करता येतं, अगदी सहज करता येतं. तरी ज्यावेळेला सोसायटी कमिटी होते आणि या गोष्टींचा जर विचार केला तर त्या दृष्टीने अव्हेन्यूज असतात. एखाद्या सोसायटीला जाताना जागा नसते पण एक खूप छान अव्हेन्यू असतो, त्याला सुद्धा तुम्ही कुठली झाडं लावावीत, काय पद्धतीने त्यांची गोष्ट तिथे असावी. नक्कीच. हे पूर्वा मॅडम, हा विषय खूप छान आहे आणि तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडलेत. आज मला वाटतं यातलं थोडंसं का होईना आपल्याला मार्गदर्शन मिळालंय, कारण विषय तसा मोठा आहे. पण आज उद्याच्या दिनानिमित्त अगदी वैयक्तिक पातळीवर करायचा एखादा छोटासा संदेश द्यायचा असेल तर थोडक्यात काय द्याल? प्रत्येकाने आपल्या घरात स्थानिक झाड येणं बघावं पहिलं म्हणजे.
एक तरी स्थानिक, 2 तरी स्थानिक कुंड्या आपल्याकडे पाहिजेत. बरोबर. आपल्या ज्या आहेत त्या. औषधी कॉर्नर करावा एखादा, तो ॲरोमॅटिक असू शकतो छान वासाचा, त्यातला आपला हर्बल टी प्यावा जरूर. एखादा आपल्याकडे पक्षी येत असेल किंवा छोटा कीटक येत असेल तर त्याला आपलं अन्न खायला न देता त्याच्यासाठीचं जे कुठलं झाड असेल, होस्ट प्लांट इंटरॅक्शन म्हणतो, त्यातलं एक तरी लावावं आणि ते ठेवावं. त्याचा लगेच मला काय उपयोग होईल असा प्रश्न अजिबात विचारू नये. जे माणसाचं ओरिजिनल नेचर आहे की सगळे जीव आपल्या सोबत जगावेत, त्यांनाही घरं बांधायची असतात. माझ्याकडे मी स्वतः शिकले, त्याला खूप वर्ष झाली. माझ्याकडे खाली मी पहिल्यांदा गवती चहा लावला आणि माझ्या हॉलच्या कडेला सारखे एक पक्षी येऊन चालू काहीतरी, मग मी खाली जाऊन बघितलं तर तो गवती चहा उचलून न्यायचा. मी म्हणलं हे काय, मला ऑब्व्हियसली राग आला कारण एक 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 पातं रोज चाललेलं होतं. म्हणजे माहिती लावलाय ना मी. मग मी ते घरटं जेव्हा त्याचं सगळं करून झाल्यावर बघितलं तर त्यांनी पूर्ण बेडिंग, म्हणजे आपण जे कॉयरच्या बेडिंगवर आपण झोपतो ना तसं बेडिंग त्यांनी केलेलं होतं. मला वाटतं आणि त्याच्यात कुठेतरी चेन आहे, ती साखळी आपल्या हातात आहे की एक वृक्ष लावल्यावर कुठेतरी परिसंस्था आजूबाजूला येऊ शकते. मला वाटतं खूप छान पूर्वा मॅडम आपण मार्गदर्शन आम्हाला केलंय. आज संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचं अतिशय मनापासून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. नक्कीच खूप बरं वाटलं. मला वाटतं त्यांच्या बोलण्यातून एवढंच कुठेतरी लक्षात आलं असेल आपल्याला की प्रकृतीचं रक्षण म्हणजेच आपल्या भविष्याचं संरक्षण हे एक आहे आणि एक कवच आहे, सुरक्षा कवच. त्यामुळे आपल्याला हे जैवविविधतेचं संवर्धन अवश्य केलं पाहिजे. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र सर्वांचा निरोप घेतेय. नमस्कार.